तुझा काय विषय होतोय? तिने सांगितल्यानंतर मला काय माहित नाही, पण मला ना डोळ्यासमोर रक्त दिसत होतं. आता हे वियर्ड आहे. इधर से वियर्ड स्टार्ट होतं. भारतातल्या बॉयफ्रेंड बरोबर कचा कचा म्हणते न्यूयॉर्कमधली मुलगी. करेक्ट आहे. पण ह्याचं सोल्युशन काय काढायचं हे तिला म्हणजे आता त्यांनी सांगितलेलं सगळं केलं पण सोल्युशन नाही. म्हणून ती ॲक्च्युली माझ्याकडे आली की दादा मला इमोशनल रेग्युलेशन हा मुद्दा मला तुझ्याकडनं शिकायचा आहे कोचिंगमधनं. ठीक आहे आपण करूया. पहिलं सेशन झालं तर आय थॉट की शी इज व्हेरी क्लिअर ऑन वॉट शी वॉन्ट्स. तर तू बोल तुझा काय विषय होतोय? तिने सांगितल्यानंतर मला काय माहीत नाही, पण मला ना डोळ्यासमोर रक्त दिसत होतं. आता हे वियर्ड आहे. इधर से वियर्ड स्टार्ट होतं. मला रक्त दिसत होतं आणि हे मी का दिसत होतं मी ते पण सांगतो तुला. रक्त दिसत होतं आणि मी त्या मुलीला म्हटलं की तुझं पिरियड सायकल कसं आहे रे? तर ती म्हटली ओके एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. हे मला फील होतं की काहीतरी हे ऑड होतंय तुझ्या आयुष्यामध्ये. तर मला तुझं हँडरायटिंग सॅम्पल पाठव. म्हणली का पण हँडरायटिंगचा काय संबंध आहे? आता तिला माहिती होतं मी ग्रॅफोलॉजिस्ट आहे. पण रक्त आणि ग्रॅफोलॉजीचा काय संबंध आहे? हे तिला काही हे होत नव्हतं. तिला असं वाटायला लागलं की हा खूप काहीतरी डेंजर माणूस आहे. याला रक्त वगैरे दिसतंय.